आणि पुढे जाऊया जिल्ह्यातल्या बातम्यांकडे आणि सुरुवात करूया पुणे जिल्ह्यापासून। पुण्याच्या पिरंगुट गावामध्ये काळभैरवनाथ जोगेश्वरी मातेच्या यात्रेनिमित्तानं पिरंगुट केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं होतं। या शर्यतीमध्ये जवळपास 950 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला होता। यावेळी विजेता बैलगाडा मालकांना ढालीसह लाखो रुपयांची बक्षिसं देण्यात आली। सिंहगडावरून एक तरुण 300 फूट खोल दरीत पडला। चिलीम खड्डा पॉइंटवरून हा तरुण पाय घसरून पडला। आपत्ती व्यवस्थापन पथकानं दरीमधून या तरुणांना सुखरूप बाहेर काढलं। आणि पुण्यानंतर बातम्या पाहूया नाशिक जिल्ह्यातून। नाशिकमध्ये दत्त मंदिर चौकामध्ये रस्ता ओलांडत असताना एका व्यक्तीचा भीषण अपघात झालाय। दुभाजकावरून पाय घसरल्यानं एक जण रस्त्यावर पडला। यावेळी भरधाव येणाऱ्या ट्रकनं त्यांना चिरडले। यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला। नाशिकमध्ये धावत्या कारला आग लागली। चालक वेळीच बाहेर पडल्यानं अनर्थ टळला। आगीमध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली। गंगापूर रोडवरच्या सोमेश्वर मंदिराजवळची ही घटना आहे। आणि बातमी पाहूया छत्रपती संभाजीनगरमधून। युद्धाचा औरंगाबाद खंडपीठाच्या कॅन्टीनला फटका बसलाय। गॅस पुरवठा होत नसल्यानं कॅन्टीन बंद करण्यात आलंय आणि कॅन्टीन बंद झाल्यानं वकिलांची तसंच नागरिकांची मोठी गैरसोय होती आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात शहराच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात आलाय। यामध्ये सिटी सेंट्रल पार्क प्रशासनामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर, EV चार्जिंग स्टेशन्स तसंच पर्यटनासाठी डबल डेकर बस यासारख्या नवीन योजनांची तरतूद करण्यात आली आहे।